विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड. हाय जागा होते नाही होणार. अहो त्यांच्याकडं प्रवासी आहे, त्यांची जबाबदारी आहे, असं काय करताय. घासल थोडी किल्लर सेट मारून येऊ दे म्हणा. शिर्डी लासलगाव या महत्त्वपूर्ण रस्त्याचं काम सुरू असून त्यातील कोपरगाव तालुक्यातील देरडे ते भरवस फाटा या रस्त्याचं काम मागील 1 वर्षापासून अत्यंत संथ गतीनं सुरू असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं संपूर्ण रस्ता अगोदरच खोदून ठेवला असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे 30 किलोमीटरच्या रस्त्यापैकी केवळ 5 किलोमीटरपर्यंत सिमेंट रस्त्याचं काम पूर्ण झालंय. त्यातही रस्ता फक्त एका बाजूने तयार करण्यात आला असून अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी एका वेळी 2 वाहने समोरासमोर आल्यास मोठी वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काम सुरू असताना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था नसल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. रस्त्यावरील वाहतूक नियोजनासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यानं दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. या त्रासाला कंटाळून अनेक वाहन चालकांनी शहा मार्गे धारणगाव विंचूर हा पर्यायी मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. वेळापूर परिसराच्या पुढे तर रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला असून पावसाळ्यात येथे चिखल, खड्डे आणि पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि खडी पसरलेली असल्यामुळे वाहनांच्या टायरचे नुकसान होत असून दुचाकी स्वारांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वाढती वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे आणि सुरक्षेचा अभाव लक्षात घेता प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून रस्त्याचं काम गतीनं व नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण करावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व वाहन चालकांकडून होत आहे. निर्भीड न्यूज योगेश डोकेसह कैवल्य महाराज जोशी, शहाजापूर. थोडी किल्लर सेट मारून येऊ दे म्हणा. काही तर कोणतरी माणूस ठेवलं पाहिजे. रस्त्याचं काम चालू आहे, एखादा माणूस आहे तर निदान ट्रॅफिक तरी क्लिअर होते ना. आता ही गाडी गाडी काढायला अडचण नाही, काही नाही. आता एवढी गाडी घासून म्हणजे प्रवाशांचा जीव धोक्यात गेलाय सर. आणि रोडचे काम तर अजिबात नाही. रोडचे काम नाही व्यवस्थित नीट माणूस ठेवलं पाहिजे रस्त्याचं. कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी माणूस ठेवलं तर निदान 4 गाड्या इकडून 4 गाड्या तिकडून रस्त्यात जीव घेण्याचं चालू प्रवास. आणि साधारणतः किती वेळापासून अडचणी तुम्ही तरी? आम्ही अर्धा पाऊण तासापासून अटकलेलो आहे. कोणीच नाही, फक्त गावाचे लोक येतात मदत करताय थोडे. धन्यवाद सर. ट्रॅफिक जाम झाली, माणसाला काढायचं काय अडचण का बरं येते? काय प्रॉब्लेम? रोडच्या प्रॉब्लेममुळे अडचण रोड बसलेला
अच्छा 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 तिथे टनमध्ये एसटीचा पुणे गाडी. हा तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा.